हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर टायटल बघून आज तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे जातो ते. तरी ज्यांना कुणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो की आज आपल्या महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य अशा ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत. तर जास्त काय मी या व्हिडिओमध्ये आता बोलत नाही. तिथे गेल्यानंतरच मग जी काय माहिती आहे ती तुम्हाला सांगणार. चला तर मग. फायनली आपण ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. आणि महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी हे एक आश्चर्य आहे. ती पहिल्या क्रमांकावर लागणारे विश्वविपासक पगोडा तुम्हाला बघायला भेटते पाठच्या साईडला. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर आपला जो पहिला गेट आता जो लागणार आहे समोर तुम्हाला दिसतोय तो गेट म्यानमार विपासना गेट बोलतात त्याला. तर त्या गेटची खासियत अशी आहे की तो म्यानमारमध्ये बनवलेला आहे आणि तो पूर्ण लाकडाचा आहे आणि त्याची कलाकृती हाताने बनवलेली आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत तेव्हा तुम्हाला तो पूर्ण गेट दाखवणार मी. तर बघा कसा आहे ती. पहिला गेट आहे आणि गेटमधून मी आतमध्ये आता आलेलो आहे. आणि या साईडला आता आतमध्ये एंट्री माझी झालेली आहे. हा समोर बघताय तो तुम्ही पगोडा आहे. गेटमधून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आता दृश्य दाखवणार ते तुम्ही बघू शकता. हा पगोड्याचा पूर्ण दृश्य आहे तो मध्ये तुम्ही बघू शकता. आल्यानंतर या साईडला जे तुम्हाला दिसते ते नगाडा आहे आणि त्या साईडला असे या साईडला जर तुम्हाला दिसते ते घंटा आहे मोठी तुम्हाला दाखवणार आहे ते. सर्वात मोठी घंटा आहे. तुम्ही जाऊन आता वाजवणार आहे. तुम्ही पण बघा.
पहिला गेट चढून आल्यानंतर हा जो लागते तो हा दुसरा गेट आहे. तर हा दुसरा गेटचं नाव आहे बुरमा गेट आणि ह्याच्यावरती मग आहे तो पागोडा. चला मग बघा. वरती आल्यानंतर जो हा तुम्हाला व्ह्यू दिसतोय तोच आहे पगोडा. सर्वात सुंदर मंदिर आहे आणि शांततेचं प्रतीक पण मानलं जातं. तर तुम्हाला आता पूर्ण आतमध्ये जाऊन मी दाखवणार आहे, जितकं दाखवता येणार आहे.
कलाकृती केलेली आहे ना एकदम भारी आणि जबरदस्त एकदम तुम्हाला बघण्यासारखी आहे. म्हणजे इथे लहान पोरांना जरी आणलं आपण घेऊन आलो तरी पण एकदम मस्त आहे, एन्जॉय करू शकतात. या साईडला गार्डन वगैरे आहे, गार्डनमध्ये लहान मुलं एन्जॉय करू शकतात. मस्त आहे एकदम. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला इथेच थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जो कोणी नवीन असेल आपल्या व्हिडिओवर चॅनेलवर आला असेल तर त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओला मला सपोर्ट करत राहा. बाय.